नमस्कार मित्रांनो, मी अमोल कुमार दुतांडे। हे आपला तूर सोयाबीनचा प्लॉट रुची 1001 आणि अगदी 5 ते 6 दिवसात सोंगणीला येणार आहे। काही वाढलेला आहे, पूर्ण परिपक्व झालेला आहे, मात्र काही हिरव्या शेंगा मात्र अजूनही त्यात आहेत, त्यामुळे एक थोडासा वेळ लागू शकतो। आणि परतीचा परवा सुद्धा आज परतीचा वारा जो राजस्थानकडून येतो आणि आपल्या मान्सूनला दक्षिणेकडील राज्यात घेऊन जातो। जी येणाऱ्या स्थिती हे येणाऱ्या दिवसात 4 ते 5 दिवसात ते सिस्टम सक्रिय होऊन जाईल आणि आपला लांबलेला मान्सून हा आता त्याला निष्क्रिय करणार आहे, म्हणजे त्याला कमजोर करून त्याला महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जाणार आहे। तरी अधूनमधून एका दोन ठिकाणी दुपारनंतर सरी पडू शकतात, मात्र भीतीदायक आता वातावरण राहिलेलं नाही। आपण 30 तारखेपासून किंवा 1, 2, 3, 4, 5, 6 या तारखेंमध्ये विदर्भातील शेतकरी आपण नक्कीच काढणी करू शकता। चांगलं ऊन दिवसात तापणार आहे, सकाळची थंडी राहणार आहे, संध्याकाळी थंडी जाणवणार, सकाळी हलकीशी थंडी राहणार आणि रात्रीसुद्धा थंडावा जाणवणार, दिवसा कडक ऊन तापणार। मात्र आता पावसाचं अगदी निगेटिव्ह काम होईल काही दिवसात, म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये पावसाची स्थिती अत्यंत कमजोर राहील। कधी 2 मिलीमीटर, कधी 1 मिलीमीटर, कधी 3 मिलीमीटर, म्हणजे विशेष मोठा पाऊस नाही आहे। आणि जे तुम्हाला दाखवला जात आहे पावसाचा पुढील तो दक्षिणी भागाकडे आपल्या महाराष्ट्राच्या खास करून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि काही मध्य महाराष्ट्राच्या भागात तो पाऊस राहू शकते। विदर्भात त्याचा कुठलाही इम्पॅक्ट विशेष होत नाही आणि तो 6 तारखेपासून 6, 7, 8, 9 या तारखांमध्ये त्याचा पाऊस राहील। पण त्याची ॲक्टिव्हिटी खास करून मी सांगितलं की दक्षिणेकडील आपल्या महाराष्ट्राच्या अगदी मराठवाडा आणि तो भाग विदर्भाचे एकदम काही भाग घेऊ शकते, वाशिमचे आणि यवतमाळचे दक्षिणेकडचे, अमरावतीचे दक्षिणेकडचे भाग एकदम, आणि चंद्रपूर गडचिरोलीचे एकदम दक्षिणेकडील भाग, म्हणजे पाऊस आता विशेष विदर्भात ॲक्टिव्हिटी राहणार नाही। आणि तो जो येणारा पाऊस आहे तो सुद्धा विशेष काही असा प्रभाव टाकणार नाही, कुठं पडेल कुठे नाही पडणार। मात्र 5-6 तारखेपर्यंत ज्यांच्या काढणी होतात त्यांनी काढून रेडी राहिलं पाहिजे आणि ज्यांच्या सोंगणी राहतील त्यांनी थोडंसं थांबून गेलं पाहिजे 2-4 दिवसासाठी, 6, 7, 8, 9च्या दरम्यान। पुढील अपडेट जसं जसं येईल, कारण परतीचा प्रवास दरम्यान बदल होत राहतात। मात्र कुठेही भीतीदायक वातावरण, चक्रीवादळ, कमी दाब क्षेत्र महाराष्ट्रावर आतमध्ये येणार नाही, मध्य प्रदेशात जाणार नाही, गुजरातकडे जाणार नाही, त्यामुळं असं कुठलंही भीती सध्या सारखं वातावरण नाही आहे। आपण शांततेनं काम करा, आपण अपडेट देत राहू डेली। त्यामुळं सध्याची आमची परिस्थिती आहे, आमचं सुद्धा सोयाबीन येणाऱ्या 5 ते 6 दिवसात हे काढणीला येणार आहे आणि पुढील अपडेट घेऊनच हे आता काम केलं जाईल। त्यामुळं ज्यांच्या काढणी या 5-6 दिवसात आहेत त्यांना काही चिंता नाही आहे विशेष, तो काही असा मोठा पाऊस नाही आहे। काही स्पॉट परतीच्या वाऱ्यादरम्यान काही ठिकाणी स्पॉट तयार होऊ शकतात, मात्र ते मध्यम ॲक्टिव्हिटी, ते जोराचा पाऊस काही वेळापुरता तो राहणार आहे। आणि तशी खास रिपोर्ट मी आज संध्याकाळपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातली देणार आहे, त्यामुळं काळजी करू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय शिवराय।